आणि शिवाजी महाराजांनी अहोरात्र झटून हिंदू राष्ट्राची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करून मुघलांचा देश होता, मुघलांचे राज्य होते, सर्वांसोबत भांडण करून आपले अधिकार हिसकावून घेतले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना एक आरक्षण म्हणून महिलांची आबरू वाचवण्याचे प्रयत्न केले। सती जाण्याची चाल बंद केली आणि शिवाजी महाराजांचा काळ निघून गेला। त्यानंतर शिवाजी महाराजांचा लुप्तपणा नष्ट व्हावा म्हणून कुठेच शिवाजी महाराज दिसून दिले नाही। तेव्हा 1890च्या नंतर 1890 साली ज्योतिबा फुले जेव्हा निर्माण झाले तेव्हा ज्योतिबा फुलेंनी आपल्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांचा शोध घेतला आणि शिवाजी महाराजांची समाधीचा शोध घेणारा जर या जगातला व्यक्ती असेल तर महात्मा ज्योतिबा फुले। आणि जेव्हा शोध घेतला आणि पहिला पोवाडा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांच्या जीवनावरती गायला, लिहिला आणि गायन केलं आणि तेव्हा माहीत झालं जनतेला की या देशामध्ये शिवाजी महाराज होते। 1890 साली ज्योतिबा फुले निर्माण झाले। 1897ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निर्माण झाल्या। क्रांतीज्योती फुलेबाई जर जन्माला आल्या नसत्या या भारताची पहिली अध्यापिका सावित्रीबाई फुले। आणि म्हणून तेव्हापासून आज आमच्या आया बहिणीला, आमच्या मुलीबाईंना शिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा मागचा जो मिळाला आणि म्हणून आज या गावात शिक्षिका असेल महिला, शिक्षक असेल महिला, तर सरपंच महिला, जिल्ह्याची अध्यक्ष महिला, या देशाची राष्ट्रपती महिला, पंतप्रधान महिला, महिलांना जर पहिला प्राधान्य भेटला असेल तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामुळे। आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, असा या आज जाणत्या राजाची जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी शिरपूर भुयारी या ठिकाणी आपण सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत। अगरबत्ती लावा।